आजच्या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, त्याच्या जनसंघटना आणि मार्क्सवादी विचाराला मांडणारी जी माणसं आहेत, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान पेटवलेलं आहे की महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या भोंदू अशोक खरातनं जो लैंगिक स्वराचार आणि महिलांचा लैंगिक छळ केला आणि आपल्या भोंदूगिरीच्या देवाच्या धर्माच्या माध्यमातून त्या ठिकाणी भोळ्या बाबड्या जनतेला फसवलं आणि त्याच्यामध्ये भोळी बाबडी जनता नसून या महाराष्ट्र विधानसभेचे दीपक केसरकरांनी सांगितल्याप्रमाणे मी एकटाच नसून 39 आमदार ह्या कांडामध्ये आहेत आणि त्या 39 आमदाराच्या माध्यमातून महाराष्ट्राची संपूर्ण लूट करून हवाला मार्केट मार्फत ह्या लोकांनी आम्हाला गोरगरीब जनतेला लुटलं आणि आमचा पैसा परदेशामध्ये पाठवला। या महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ताई म्हणायची लाज वाटते, त्या रुपालीबाईनं ह्या महिलांमध्ये घुसून त्यांचा लैंगिक शोषण करण्यासाठी भाग पाडलं आणि त्या ठिकाणी ज्या काही भाविक महिला या भोंदूगिरीला बळी पडल्या आणि त्या ठिकाणी त्यांचा लैंगिक शोषण केलं, तो अशोक खरात ह्या ठिकाणी नजरेला आल्यावर तरीही सरकारनं त्याला पाठीशी घालण्याचं काम केलं, परंतु काही बहादरांनी त्या ठिकाणच्या व्हिडिओ क्लिप एका पोलीस कर्मचाऱ्यानेच बाहेर काढल्या। सरकार मात्र डोळे झाक करत होतं। तेव्हा त्या सगळ्या क्लिप बाहेर निघाल्यावर ह्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्याला जाग आली आणि त्यांनी सांगितलं की या कांडामध्ये आम्ही कोणालाही सोडणार नाही, परंतु विशेष बाब अशी 39 आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आहेत, सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देणारे आहेत, परंतु जो मुख्य सत्ताधारी पक्ष भाजप आहे त्या भाजपच्या माणसाचं एकाही नाव ह्या ठिकाणी पुढे आलेलं नाही। तेव्हा याची SIT काय निपक्षपातीपणे चौकशी झाली पाहिजे आणि अशोक खरातला फाशी तर झालीच पाहिजे, परंतु अशोक खरातचे जे काही सहकारी आमदार आहेत त्यांचं तात्काळ निलंबन करून त्यांचं विधानसभेचं सदस्यत्व हे रद्द झाले पाहिजे, ही आजच्या दिवशी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने त्यांची मागणी आहे। तेव्हा इन्क्लाब जिंदाबाद। आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे भोंदू बाबा अशोक खरात आणि त्याला पाठिंबा देणारे जे आमदार आहेत किंवा जे अधिकारी आहेत याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आंदोलन आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज कळमनुरी तहसीलवर आम्ही निदर्शनं ठेवलेले आहेत। त्या ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये चालू आहेत तशाच प्रकारचं आता आम्ही तहसीलदारासोबत चर्चा केली। कळमनुरीच्या परिसरामध्ये सुद्धा अनेक भोंदू वैद्य म्हणून या ठिकाणी काम करतायत आणि जनतेची आर्थिक लूट करतायत। त्याच्यामुळे या ठिकाणी या तालुक्याला एक अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करावी आणि त्याच्या मार्फत असे जे भोंदूगिरी करणारे लोक आहेत त्याला चाप बसावा, यासाठी याच सुद्धा आम्ही तहसीलदारांना चर्चा केली आहे। आणि भोंदू बाबा एकटाच नाही तर काही अधिकारी सुद्धा याच्यामध्ये गुंतलेले आहेत। याच्या माध्यमातून अनेक जमिनी या अशोक खरातनं लोकांच्या लाटलेल्या आहेत। त्याचबरोबर एवढी संपत्ती त्यानं जमा केलेली आहे, त्या सर्व संपत्ती सरकारनं जप्त केली पाहिजे आणि त्याला फाशी झाली पाहिजे, अशा प्रकारची सुद्धा मागणी आमची। ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करून म्हणती साधू, अंगा लावून या राख डोळे झाकून करती पाप। हे पाप ज्यांचं या महाराष्ट्रामध्ये उघडकीस आलं असे भोंदू बाबा अशोक खरात त्यांनी असंख्य बाया देवाधर्माच्या नावाखाली, जादूच्या नावाखाली त्यांचं लैंगिक शोषण केलेलं आहे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर हे निदर्शने चालू आहे। त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आज माननीय तहसीलदार साहेब कळमनुरी यांना आमचं हे जे काय मनोगत आहे की हा भोंदू बाबा अशोक खरात याला तर फाशी झालीच पाहिजे, परंतु याला जे पाठराखण करणारी जे लोक आहेत, जे 39 आमदार आहेत,
त्यांची नावं आतापर्यंत उघडकीस केलेली नाही आहेत, ती नावं उघडकीस करावीत यासाठी आजचा आमचा निदर्शनाचा कार्यक्रम होता। त्याचप्रमाणे कळमनुरी तालुक्यामध्ये असंख्य खेडेपाडे आहेत, खेडेगावं आहेत। त्या खेडेगावामध्ये अजूनही तिथं बुवाबाजी बायांना तिथं कुठलं तरी औषध देतो, हे करतो, लेकरं होण्याचं औषध देतो, तुला कुठलाही आजार राहो, हे असं प्रकरण कळमनुरी सुद्धा चालू आहे कळमनुरी तालुक्यामध्ये। तर ज्याप्रमाणे त्या अशोक खरात आहे तसं इकडे सुद्धा आहे, तर हे बंद झालं पाहिजे। माननीय तहसीलदार साहेबांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन कळमनुरीमध्ये सुद्धा एक अंधश्रद्धा समिती स्थापन करावी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन करावी, जेणेकरून या अशा भोंदू बाबावर चांगली चपराक अशी बसेल, अशीच या आजच्या दिनी मागणी करतो। धन्यवाद। इन्क्लाब जिंदाबाद।